नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आगामी 102 पदांची जी अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची जाहिरात आहे नागरी प्रकल्पासाठी, त्या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे की सर नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, जिल्ह्यावाईज किती जागा असतील याबद्दल आम्हाला माहिती द्या। आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना याबद्दल अशा शंका आहेत की जिल्ह्यावाईज जागा आहेत की डायरेक्ट भरता येणार आहेत की मागे जो पेपर झाला होता त्यामध्ये आणि यामध्ये नेमकं कोणत्या पद्धतीचा फरक असणार आहे, असे बरेचसे प्रश्न हे आपल्या मनामध्ये आहेत। तर आपण थोडक्यात बघणार आहोत की नेमकं या 102 जागा आहेत त्या संबंधी काय काय महत्त्वाची माहिती आहे। सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, अगोदर जो पेपर झाला होता 18 जुलै असेल किंवा 19 फेब्रुवारीचा, हा पेपर अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद मार्फत भरती घेण्यात आली होती, बरोबर आहे। आणि त्याच्या ज्या जागा होत्या या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या होत्या, बरोबर आहे की नाही। आत्ताचा जो पेपर होणार आहे, आत्ताचा पेपर हा विद्यार्थी मित्रांनो नागरी प्रकल्पासाठी असणार आहे। लक्षात ठेवा, नागरी प्रकल्पासाठी हा पेपर असणार आहे। यामध्ये जिल्ह्यावाईज अशा वेगळ्या सेपरेट काहीही जागा नाहीत, पूर्ण 102 जागा आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करू शकता, फॉर्म भरू शकता। हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। मागे जो पेपर झाला होता 18 जुलैचा असू द्या किंवा 19 फेब्रुवारीचा असू द्या, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय होती, त्यामध्ये सिलेबस देखील काय होता आपला वेगळा होता आणि प्रत्येक जिल्ह्यावाईज ती विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या जागा होत्या। म्हणून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना कन्फ्युजन झालंय की या ज्या 102 जागा आहेत, मग आम्हाला सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहेत। तर असं काही नाहीये, जिल्ह्यावाईज काही नाहीये। जर तुम्ही कुठे अशी माहिती बघत असाल, कुठे तुम्ही ऐकत असाल, तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जिल्ह्यावाईज वेगवेगळ्या अशा काहीही जागा नाहीत। टोटल 102 जागा असणार आहे, त्याची भरती ही होणार आहे सरळ सेवा पद्धतीने। त्याचा सिलेबस नेमका काय असू शकतो त्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो व्हिडिओ सुद्धा सर्वांनी काय करायचा आहे, व्यवस्थित बघून घ्यायचा आहे। येते लक्षामध्ये, बाकीची माहिती बघण्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आगामी परीक्षेसाठी आपण सावित्रीमाई नावाची जी बॅच सुरू केलेली आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका, ही बॅच 15 तारखेपासून चालू होत आहे। कधीपासून? 15 तारखेपासून चालू होत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये तुमचा ICDS असेल, त्याचबरोबर पोषण अभियान असेल आणि कम्प्युटर असेल, हे सर्व टॉपिक आपण काय केले आहेत, कव्हर करण्यात येणार आहेत। सर्व लेक्चर हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील। महत्त्वाचं म्हणजे बदलत्या जो आपला अभ्यासक्रम आहे किंवा एक्झामचा जो पॅटर्न बदलतोय त्या अनुषंगाने यामध्ये सर्व बाबी तुमच्या क्लिअर केल्या जातील। हा जो टॉपिक आहे ICDS, कम्प्युटर, पोषण अभियान, अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की यावर जर तुम्ही बघितलं तुम्हाला 40 प्रश्न बघायला मिळणार आहेत। 40 प्रश्न किती झाले? 80 गुणांचे झाले, बरोबर आहे की नाही। आणि त्यानंतर म्हणजे 200 पैकी 80 गुण खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जर तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची बॅच जॉईन केली तर तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळतील। त्यानंतर महत्त्वाचं जास्तीत जास्त तुमच्याकडून रिव्हिजन करून घेतली जाईल। प्रश्न उत्तरांचा सराव आपण घेणार आहोत। PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगाने जी महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे ती सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। आणि तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 8 ते 10 दिवस आपण पूर्ण सिलेबस हा फास्ट ट्रॅक पद्धतीने रिव्हिजन करून घेतो। जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे, 96 89 66 56 11 या नंबरवर फोन करायचा आहे। तुम्ही बॅच जॉईन करू शकता, परंतु बॅच जॉईन करण्याच्या अगोदर एकदा खात्री करून घ्या कशा पद्धतीने शिकवलं जातं। तुम्ही युट्यूबवर आपले लेक्चर बघू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही बघितलं आपले ऍप आहे, उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप आहे, त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, जे फ्री डेमो लेक्चर आहेत ते तुम्ही नक्की बघू शकता। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। ही बॅच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे परीक्षेची जे पण अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती होते खूप दिवसानंतर होते आणि हा आपला शेवटचा चान्स आहे असं समजून आपल्याला काय करायचं आहे, मेहनत करायची आहे, प्रयत्न करायचे आहेत। लक्षात ठेवा, जी 520 पदांची भरती आहे किंवा जाहिरात आहे, त्याचबरोबर अंतर्गत भरती जी आहे त्याची जाहिरात अजून आलेली नाहीये, ती सुद्धा लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे। हे जे 102 पद आहेत, लक्षात ठेवा 102 पद आहेत, हे नागरी प्रकल्पासंबंधी आहेत। कशा संबंधी? नागरी प्रकल्पासंबंधी आहेत। या अगोदरची जी सरळ सेवेची भरती झाली होती ती कशा पद्धतीची होती? जिल्हा परिषद मार्फत होणारी भरती होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यामुळे 102 पदांची जी पण जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यावाईज कुठेही जागा दिसणार नाहीत। 102 पदांची एकत्रित अशी जाहिरात आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। आणि यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशा कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही। बरेच जण कॉल करतायत की सर अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका असेल तरच हा फॉर्म भरू शकता का? असं काही नाही, आपल्याला कोणत्याही अनुभवाची यासाठी आवश्यकता नाही। ग्रॅज्युएशन असेल तुम्ही फॉर्म भरू शकता। महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी आवश्यक आहेत त्यावर देखील आपण लवकरात लवकर एक व्हिडिओ घेऊन येत आहोत।
तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. कसा अभ्यास करायचा, परीक्षेसाठी किती वेळ मिळणार आहे यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित बघू शकता. तुम्हाला तंतोतंत खरी व्यवस्थित आणि जर विद्यार्थी मित्रांनो ऑथेंटिक माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल जॉईन करायचं आहे बरं का. सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. क्लिअर सर्वांना, महत्वाचं लक्षात घ्या. आता बघा, ही जी 102 पदांची जाहिरात आहे यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मी सिलेबस सांगितला होता. नवीन सिलेबस मध्ये काय काय ऍड करण्यात आलेलं आहे जर आपण बघितलं, ICDS असेल, पोषण अभियान असेल आणि महत्वाचं म्हणजे कम्प्युटर असेल. आधी या गोष्टी ज्या होत्या ना, लक्षात घ्या, आधी काय होतं, सरळ सेवा जी भरती होती, सरळ सेवा आणि अंतर्गत भरती. सरळ सेवेमध्ये काय होतं, 4 विषय आपले, मराठी असेल, इंग्लिश असेल, सामान्य ज्ञान असेल आणि गणित बुद्धिमत्ता असेल. ICDS होतं, परंतु कुणाला, ज्यांची अंतर्गत भरती होती, अंतर्गत भरती होती त्यांनाच फक्त ICDS हा विषय असायचा. परंतु या 102 पदांसाठी जी भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ICDSचा पण अभ्यास करायचा आहे, पोषणचा पण अभ्यास करायचा आहे, कम्प्युटरचा पण अभ्यास करायचा आहे. मग आता हे सर्व टॉपिक आपल्यासाठी कसे आहेत, नवीन आहेत. मग या सर्व टॉपिकचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तरी सुद्धा आपल्याकडे बॅच ही उपलब्ध आहे. स्पेशल एवढ्या टॉपिकचा अभ्यास करायचा असेल तरी सुद्धा सेपरेट बॅच उपलब्ध आहे. लवकरात लवकर आपण नेमकं यातील महत्त्वाचे टॉपिक कोणते, यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आता कम्प्युटरमध्ये नेमकं तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकतात, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा आपण तुम्हाला शिकवलं जाणार आहे. त्यावर त्याचे सुद्धा आपले डेमो लेक्चर काय होतील, लवकरच येतील. तुम्ही ICDS चे जर आपले 2 डेमो लेक्चर झालेले बघितले नसतील तर नक्की बघा कशा पद्धतीने शिकवलं जातं, ICDS कशा पद्धतीने आपण शिकवतो, त्याचबरोबर कोणते प्रश्न येऊ शकतात. तुमची ही जी कन्सेप्ट आहे 100% काय होणार या ठिकाणी कव्हर होणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय कन्सेप्ट कळाल्या, एक तर जिल्ह्यावाईज ही भरती नाही, त्यामुळे प्रत्येक जण जो प्रश्न विचारत होता कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हे तुम्हाला कळालं असेल. कोणत्याही जिल्ह्यावाईज जागा नाही, 102 या एकत्र जागा आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस फॉर्म भरू शकतात का, नाही, सर्वांसाठी संधी उपलब्ध आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका महिलांसाठी फक्त फॉर्म भरू शकतात, महिला भरू शकतात, ग्रॅज्युएशन असेल फॉर्म भरू शकतात. तुम्हाला कोणत्याही अशा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदाच्या अनुभवाची कोणतीही आवश्यकता नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर सर्वांना. ज्या आपली फॉर्मची लिंक चालू झाली की आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा आहे त्यावर एक तुम्हाला आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत की तुम्ही या पद्धतीने फॉर्म भरा, कुठे कोणती माहिती भरायची, काय भरायचंय, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, पूर्णपणे इत्थंभूत माहितीचा लाईव्ह व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. म्हणजे कुणालाही फॉर्म भरताना अडचण येणार नाही, कुणालाही फॉर्म भरताना चूक ही होणार नाही. लक्षामध्ये लिंक ओपन झाली की तो व्हिडिओ लवकरच येणार आहे. आता या सर्व माहितीसाठी तुम्हाला काय करायचंय, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं YouTube चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवायचंय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही राहिलेल्या वेळेमध्ये जर तुम्हाला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर बॅच ही तुम्ही नक्की जॉईन करू शकता. आताच मी सांगितलं, ICDS, पोषण अभियान आणि संगणक ज्ञान, फक्त तुम्हाला एवढीच जरी बॅच जॉईन करायची असेल, सेपरेट बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. याचे डेमो लेक्चर्स लवकरच उपलब्ध होतील. ICDS आणि पोषणचे डेमो लेक्चर आपण YouTubeवर टाकलेले आहेत. उद्या आपल्या कम्प्युटरचं देखील काय होईल, डेमो लेक्चर येऊन जाईल. त्यामुळे ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 96 89 66 56 11 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दसरा निमित्त सध्या ऑफर देखील चालू आहे आणि या ऑफरचा पण फायदा घ्या आणि अभ्यासाला लवकरात लवकर सुरुवात करायची, जेणेकरून आपल्याला जो आता कमी कालावधी राहिलेला आहे त्यामध्ये अभ्यास पूर्ण करायचा आहे, रिव्हिजन पूर्ण करायची आहे, प्रश्न उत्तरांचा सराव करायचा आहे आणि पास व्हायचं आहे. हे लक्षात सर्वांनी ठेवायचं आहे. मी परत सांगतो, तुम्ही मागचे आपले सर्व व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने काय कट ऑफ किती हाय जातोय. आता कोणती एक्झाम सोपी राहिलेली नाही, कॉम्पिटिशन टफ आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास सुद्धा तसा स्ट्रॉंग पाहिजे. गायडन्स तुम्हाला उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट पुरेपूर करणार आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की कॉम्पिटिशन सुद्धा जास्त. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी करावाच लागणार आहे. आता वेळ खर्च न करता सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा. जे आपण डेमो लेक्चर बनवले ते डेमो लेक्चर बघा. बॅच जॉईन करायची असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. इतर कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. क्लिअर सर्वांना, समजलंय, सर्व डाऊट क्लिअर झाले आहेत. चलो, तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, ज्यामध्ये मी सांगणार आहे कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ येईल की कशा पद्धतीने तुम्ही संगणकाचा अभ्यास करू शकता. त्यानंतर आपला व्हिडिओ आहे की स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा आहे. फॉर्म पूर्णपणे आपण तुम्हाला लाईव्ह भरून दाखवणार आहोत. कुणीही काळजी करायची नाही, फक्त तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. चलो, तर थांबूयात आपण या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद, थँक्यू.